मागील भागात इकडे शिवन्या अभि बोलण्यात व्यस्त असतात की त्यांच्या दरवाजावर टकटक असा आवाज येतो. तशी शिवन्या त्याच्या मांडीवरून उठून उभी राहते. अभि पण हसतच उभा राहतो आणि दरवाजा ओपन करतो तर समोर सचिन असतो. बॉस, ते आपल्याला एका क्लायंटला भेटायला जायचे आहे. हो, अभि एवढंच बोलतो आणि दरवाजा बंद करून घेतो. इकडे सचिन कपाळावर बोटं फिरवत, काल तर सरांना कसली म्हणून शुद्ध नव्हती. त्यांनाच पाहायला आलो होतो, पण त्यांनी तर हो बोलून दरवाजा बंद करून घेतला. असे कसे आहे ना सर, तो विचार करत खाली निघून जातो. अभि शिवण्याकडे पाहत, ते तुला फ्रेश व्हायचं असेल ना? हो, ती एवढंच बोलते. बरं, आपण नाश्ता इथेच मागवू की खाली येणार? ते अहो, तिच्या तोंडून अहो ऐकून अभिला कसला आनंद होतो. ती बोलायच्या आधी तोच बोलतो, ते मी आपल्या दोघांचा नाश्ता इथेच मागवतो. तसा शिवण्याला खूप आनंद होतो आणि ती हसतच त्याला थँक्यू म्हणते. ती तिचे कपडे घेऊन फ्रेश व्हायला जातच होती की अभि तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो. ती बेसावध असल्यामुळे त्याच्या चेस्टवर जाऊन आदळते. अभि तिचा चेहरा उंजळीत घेतो आणि तिच्या कपाळावर किस करत तिच्या डोळ्यात पाहतो. शिवण्या, माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. नेहमी तुझ्यासोबत असेल. ती फक्त त्याच्या डोळ्यात पाहत होती. त्याच्या डोळ्यात बघून कळत होते की अभि पूर्ण मनाने हे बोलत आहे म्हणून. बरं, जा तू फ्रेश हो. मी आपल्या दोघांसाठी नाश्ता ऑर्डर करतो. ती आत जाताच त्याला काल त्याच्या आई पप्पांचे शिवण्याबद्दल काय काय बोलले सगळं काही आठवत होते. तो कपाळाला हात टेकवून सोफ्यावर बसला. त्याला त्याच्या आई पप्पांकडून ही अपेक्षा नव्हती. तो काहीतरी विचार करून सचिनला मेसेज पाठवतो. शिवण्यासाठी त्याला बऱ्याच वस्तू खरेदी करायच्या होत्या. इकडे ती फ्रेश होऊन बाहेर येते आणि अभि फ्रेश व्हायला आत जातो. इकडे शिवण्याचे मामा अभिच्या घरी यायला निघाले होते. मामींना त्याबद्दल माहिती नव्हते. आता पुढे अभि विचार करत रूममध्ये बसला होता. तोच शिवण्या फ्रेश होऊन बाहेर आली. ती बाहेर येताच अभि पण फ्रेश व्हायला निघून गेला. फ्रेश होऊन बाहेर आला तर त्याचा फोन वाजत होता. फोन सचिनचा होता. तयारी करत त्याने फोन घेतला आणि बोलत होता, सर, नारायणरावांची गाडी बंगलोच्या आत आली आहे. एवढं बोलून सचिन कॉल कट करतो. नारायणराव आता इथे का आले आहेत? याचे अभिला आश्चर्य वाटत होते. तो शिवण्याला त्याबद्दल काहीही सांगत नाही. तू इथेच रूममध्ये थांब. नाश्ता येईल थोड्या वेळाने. एवढं बोलून तो बाहेर निघून जातो. शिवण्या रूममध्ये न बसता गॅलरीमध्ये जाते आणि तिथल्या फुलझाडांना पाणी देत असते. नारायणराव आत येतात तर सगळेच त्यांना हॉलमध्ये बसलेले दिसतात. तसं नारायणरावांना खूप आनंद होतो. ते येऊन सोफ्यावर बसतात. त्यांनी येताना शिवण्यासाठी बऱ्याच वस्तू आणल्या होत्या. सगळ्यांना बघून नारायणरावांना आनंद झाला होता खरं, पण सरदेसाई फॅमिलीचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. त्यांच्या चेहऱ्याकडे बघून असे वाटत होते की नारायणरावांचे तिथे येणे त्यांना आवडले नाहीये म्हणून. पण नारायणराव त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. ते काही बोलणार की त्याआधीच माधवराव बोलतात. नारायण, तू इथे का आला आहेस? माधवरावांचे असे बोलणे ऐकून नारायणराव गोंधळून पाहत असतात की माधव असा का बोलत आहे म्हणून. हे बघ नारायण, तुझ्या मुलीने जो काही तमाशा केला आहे ना, त्यामुळे आपल्या दोघं फॅमिलीचे नाव खराब होता होता राहिले आहे. आणि काय रे, तुझ्या मुलीबद्दल तुला खरंच काही माहिती नव्हते की? तुम्ही दोघे माहिती असून नाटक करत होता आणि त्या तनुजाच्या निघून जाण्यामुळे अभि अशा मुलीसोबत लग्न केले की ती मुलगी तिचा चेहरा पण कोणाला दाखवायच्या लायकीची नाहीये.
माधवराव मनाला येईल ते बोलत होते आणि नारायणराव शांत बसून ऐकून घेत होते. नारायणराव एक दीर्घ श्वास घेत, माधवा, खूप बोलतोय, असे नाही का वाटत आहे तुला? माझ्या बोलण्याने परिस्थिती बदलणार आहे का नारायणा? त्या तनुजामुळे माझा अभि तर अडकला ना त्या रॅशेस असलेल्या मुलीसोबत. पण आम्ही तसे होऊ दिले नाही नारायणा. आम्ही कालच नाईक यांना बोलवून त्या दोघांच्या डिवोर्स पेपरवर साईन घेतले आहे. माधवा, तू असं काही करशील यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही आहे बघ. हे बघ, आपण खूप चांगले मित्र होतो, पण तनुजा जे काही वागली त्यामुळे मला तुला मित्रही म्हणावेसे वाटत नाही आहे. आणि काय रे नारायण, त्या मुलीबद्दल काहीही माहिती नसताना तू अभिला लग्नाला नकार का दिला नाहीस? त्या मुलीची लायकी तरी आहे का अभिची बायको म्हणून घ्यायची आणि या घरची सून व्हायची? माधवराव खूप काही बोलत होते. मगासपासून शांतपणे ऐकणारे नारायणराव यांचा पारा चढतो आणि ते बोलतात, खूप झाले माधव, आता पुढे एक शब्द पण मी माझ्या शिवण्याबद्दल ऐकून घेणार नाही. आणि तू जिची लायकी काढतो आहे ती कोण आहे माहिती तरी आहे का तुला? तुला कसे माहिती असणार ना, म्हणून तर तिच्याबद्दल एवढं सगळं बोलत आहेस. आज त्यासाठीच मी इथे आलो होतो की तुम्हाला शिवण्याबद्दल सांगावं, पण इथे तुझे बोलणे ऐकून शॉक आहे मी. तरी माधवराव आवाज चढवून बोलतात, कोण आहे ती? शिवण्या मानसीताई आणि आसाराम यांची मुलगी आहे. मानसी आणि आसाराम हे नाव ऐकून माधवरावांची बोलती बंद होते. काय? शिवण्या आपल्या मानसीताईची मुलगी आहे? माधवराव आनंदाने पण गोंधळून विचारत होते. हो, शिवण्या आसाराम देशमुख, म्हणजे देशमुख कंपनी ही तिच्या पप्पांची आहे. माधव गोंधळून विचारतात. तिच्या पप्पांची होती, आता तर शिवण्या त्या कंपनीची ओनर आहे. त्यांचे बोलणे ऐकून सरदेसाई फॅमिलीचे हात आश्चर्याने त्यांच्या तोंडावर गेले की देशमुख कंपनी शिवण्याची आहे म्हणून. सगळे धक्का लागल्यासारखे उभे असतात. मगासपासून या सगळ्यांचे बोलणे अभि ऐकत होता. तो खाली येतो आणि सगळ्यांना बसायला सांगतो. नारायणराव मात्र खाली न बसता उभेच असतात की अभि त्यांच्यासमोर येत, काका प्लीज तुम्ही बसा. अभि, माझी इथे थांबायची पण इच्छा नाही आहे आणि आताच माझ्या शिवला घेऊन जातोय मी इथून. मी तुमच्यासमोर हात जोडतो, मला माझ्या शिवसोबत बोलायचे आहे. प्लीज तुम्ही तिला इथे बोलवा. अभि त्यांना समजावतो. तसे नारायणराव शांत होतात आणि सोफ्यावर बसतात. मी आलोच, अभि सगळ्यांकडे नजर फिरवत बोलतो आणि त्याच्या रूममध्ये निघून जातो. इकडे हॉलमध्ये भयाण शांतता असते. कुणी कुणाशी काहीही बोलत नाही. तोच बांगड्यांची किणकिण आणि पैजणांची छमछम आवाज ऐकू आला आणि हॉलमध्ये बसलेले सगळे आवाजाच्या दिशेने पाहू लागले. तर अभिसोबत शिवण्या होती. ती एवढी नाजूक दिसत होती की जशी गुलाबाच्या फुलाची कडी. सिंपल असा पंजाबी सूट तिने घातला होता. रंगाने गोरीपान, कमरेच्या खाली रोडणारे तिचे लांब सिल्की केस जणू जिन्यावरून अप्सराच खाली उतरत आहे असे वाटत होते. घरातील सगळे अवाक होऊन तिच्याकडे पाहत होते, कारण ती होतीच तेवढी सुंदर. कसलाही मेकअप नव्हता केलेला. शिवण्याचे लक्ष मात्र तिच्या मामाकडे होते. बाकी घरातील पण हॉलमध्ये आहे हे ती जणू विसरली होती. ते दोघं खाली येतात आणि हॉलमध्ये येऊन उभे राहतात. शिवण्या अभिचा हात सोडून पळत तिच्या मामांजवळ जाते आणि त्यांना मिठी मारून रडायला लागते. मामा पण रडत रडत खाली बसतात. दोघं एकमेकांच्या गळ्यात पडून रडत असतात. मामा तिला मिठीतून बाजूला करत तिच्या गालावर ओघळणारे अश्रू पुसतात. बाळा, रडू नकोस, मी तुझ्यासाठी काहीही करू शकलो नाही बघ.
तिथे पण तुझ्या मामीला घाबरत राहिलो आणि तुझ्यावर मामा का त्या जुन्या गोष्टी आठवत आहात? तुम्ही इथे आलात, मला खूप आनंद झाला मामा. आणि ती हसतच त्यांना पुन्हा मिठी मारते. मामा पण प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतात. मामा, ते मला तुला काहीतरी सांगायचे आहे. बाळा, हेच सांगायचे आहे ना तुला की तुला लहानपणापासून कसलेही रॅशेस नाही आहे म्हणून? तशी शिवण्या गोंधळते. ते तिला मामांना विचारायचे होते, तुम्हाला कसे माहिती म्हणून, पण तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. तिचे डोळे पुन्हा भरून आले. हो बाळा, मला माहिती पडले. तुला कुठलेही रॅशेस नाही आहे. तू पूर्णपणे ठीक आहे. ती पण रडत, हो मामा, मला खरंच काहीही झाले नाही आहे. ते तर आणि ती बोलायची थांबते. तुझ्या मामीमुळे, बरोबर ना? तशी ती खाली मान घालते. ती मामीला एवढी घाबरत होती की मामीचे नाव पण घ्यायला तिची हिंमत होत नव्हती. बाळा, मला माहिती आहे तू का बोलत नाही आहे ते, पण मला सगळं काही माहिती झाले आहे. खूप वर्षानंतर ते दोघं एवढ्या मोकळेपणाने बोलत होते, कारण घरी त्या दोघांना मामीमुळे बोलताच येत नव्हते. ती स्वतःला सावरते आणि मामांचे अश्रू पुसून ती मामांना आधार देत सोफ्यावर बसवते. मामा पण तिचा हात पकडून तिला पण सोफ्यावर बस म्हणून सांगतात. बाळा, लहानपणापासून तुला खूप त्रास झाला. मला वाटले होते अभिसोबत लग्न झाले तर तुझ्या सासरी तुला प्रेम मिळेल, पण इथे तर, आणि ते सरदेसाई फॅमिलीवरून नजर फिरवतात. इकडे अभिच्या घरच्यांना शिवण्याबद्दल वाईट वाटत होते आणि ते शिवण्यासोबत कसे वागले याचा पण त्यांना राग येत होता. चल बाळा, आता तुला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. चल इथून. आणि ते शिवण्याचा हात पकडून उभे राहतात. घरातील सगळ्यांना वाटत होते त्या दोघांना थांबवावे म्हणून, पण कुणाची हिंमत होत नाही. ते शिवण्याला घेऊन जातच होते की समीर, संजना आणि नकुल पळतच त्या दोघांच्या समोर येऊन उभे राहतात. शिवण्याकडे पाहत, आम्ही खूप चुकीचं वागलो. त्या चुकीला दुरुस्त करण्याची एक संधी नाही देणार का वहिनी? त्यांच्या तोंडून वहिनी ऐकून शिवण्या गोंधळून त्यांच्याकडे पाहत होती आणि घाबरली पण तेवढीच होती, कारण आजपर्यंत तिच्यासोबत दुसरे कोणी एवढ्या प्रेमाने बोलले नव्हते की तिला थांबवले नव्हते. तोच अभिचा कडक आवाज येतो, का? आता का थांबवता आहात तिला? जेव्हा ती लग्न होऊन माझ्यासोबत इथे आली होती तेव्हा तर तिचे स्वागत करायला तुमच्या तिघांपैकी कोणीही आले नव्हते. मग आता का हवी आहे ती तुम्हाला? आणि कोणत्या नात्याने तिला वहिनी बोलत आहात तुम्ही? अभिचा तो कडक आवाज ऐकून ते तिघंही घाबरून शिवण्यापासून लांब होतात, कारण त्यांना अभिचा राग चांगलाच माहिती होता. आई आणि काकू अभिच्या जवळ येतात. बाळ, काय चुकीचे बोलत आहे ते? शिवण्याला वहिनीच म्हणत आहे ना? त्या हक्कानेच तिला थांबवत आहे ना? आई, हे तू बोलते? तशा आई त्यांची नजर खाली घेतात, कारण काल त्या पण शिवण्याबद्दल खूप काय काय बोलल्या होत्या. बाळा, चूक सगळ्यांकडून होते, तशी आमच्याकडून पण झाली. काकू त्याला समजवण्याचा प्रयत्न करत बोलतात. काकू, आता समजावून काहीही होणार नाही. तुम्ही आधीच समजून घ्यायला हवे होते. सगळेच एकमेकांवर आवाज चढवून बोलत होते. यात शिवण्याने तिच्या मामांचा हात घट्ट पकडून घेतला होता, कारण ती पण तिच्या मामीचे असेच बोलणे ऐकायची आणि आता तिला तेच आठवत होते. तोच नारायणराव सगळ्यांना शांत करत, हे बघा, हे मात्र तुमच्या घरातील आहे. तुम्ही ते नंतर निस्तारा, पण आता आम्हाला निरोप घ्यायला हवा. आता मी माझ्या शिवण्याला इथे राहू देऊ शकत नाही. तिची काळजी घ्यायला तिचा मामा समर्थ आहे. शिवण्या बाळा, घरातील सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद घे आणि चल. शिवण्या पण मान हलवून हो म्हणते आणि
आजी आजोबांच्या समोर येऊन उभी राहते. काही न बोलता खाली वाकून ती दोघांना नमस्कार करते आणि आजोबा पण तिला आशीर्वाद देतात. अखंड सौभाग्यवती भव. आणि त्यांचा आशीर्वाद ऐकून ती गोंधळते, पण जास्त विचार करत नाही. त्यानंतर ती आई पप्पा काका काकूंना पण नमस्कार करते. शिवण्या त्यांना सगळ्यांना नमस्कार करते खरं, पण त्यांच्याकडे तिच्याशी बोलायला शब्दच नसतात. कारण आधीच ते सगळे शिवण्याला खूप काय काय बोलले होते. सगळ्यांना नमस्कार करून शिवण्या तिच्या मामांजवळ जाऊन उभी राहते. अभिच्या आईला बोलायचे असते, पण आता काय बोलावे आणि कुठल्या तोंडाने बोलावे म्हणून त्या गप्प असतात. तोच आजी आजोबा बोलतात, शिवण्या, आम्हाला तुझ्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे. तू आमच्यासोबत आमच्या रूममध्ये ये. आणि नारायण, तुम्ही शिवण्याला थांबवायचे नाही. नारायणराव पण हो म्हणून मान हलवतात, कारण आजी आजोबांना नारायणराव खूप आदर करत होते. शिवण्या त्या दोघांसोबत आत जाते. एवढ्या सगळ्या वेळेत आपला हिरो मात्र शांत असतो, काहीही बोलत नाही. इच्छा तर त्याची अजिबात नव्हती शिवण्याला मामासोबत पाठवण्याची, पण खूप विचार करून त्याने ठरवले होते, मामा जो काही निर्णय घेतील तो त्याला मान्य असेल. इकडे ते तिघं रूममध्ये येतात. आजी शिवण्याच्या डोक्यावरून हात फिरवत, बाळा, आम्हाला माहिती आहे तुझे आणि अभिचे लग्न कोणत्या परिस्थितीत झाले. त्यानंतर इथे एवढं सगळं घडून गेलं, पण तू अजिबात काळजी करू नकोस. आम्ही दोघे आहोत तुझ्या आणि अभिसोबत. आमचा नातू रागीट असला तरी त्याचे मन खूप साफ आहे. तो जेवढा राग करेल तेवढेच प्रेमही तुझ्यावर करेल. आजी आजोबा तिला समजावत असतात आणि ती पण शांतपणे ऐकत होती. त्यांच्या स्वभावाबद्दल तिला अंदाज आला होता. तिला समजावून ते तिघं बाहेर येतात. नारायणराव शिवण्याचा हात पकडतात आणि तिला घेऊन बाहेर जात असतात. शिवण्या मध्येच थांबते आणि मागे वळून अभिकडे पाहते, तर तो पण तिच्याकडे भान हरपून पाहत होता. दोघे फक्त डोळ्याच्या भाषेने एकमेकांच्या फिलिंग व्यक्त करत होते. शिव, बाळा चल, मामा तिला आवाज देतात आणि शिवण्या निघून जाते. अभिला तिला थांबवेसे वाटत होते, पण तो शांत होता. ती बाहेर जातच अभि पण त्याच्या रूममध्ये निघून जातो. मामा आणि शिवण्या कारमध्ये बसतात. गाडीत कुणीच कुणाशी बोलत नव्हते, शांत होते. अचानक त्यांची गाडी घराच्या दिशेने न जाता दुसऱ्या रस्त्याने जायला वळते आणि शिवण्या गोंधळून बाहेर पाहते. मामा मला घेऊन कुठे जात आहे? खूप प्रश्न तिच्या मनात येत असतात. ती मामाकडे गोंधळून पाहते, तर मामा, काय वाटतं, तिचे मामा तिला घेऊन कुठे जाणार असतील? ते अभि आणि शिवण्याला वेगळे तर नाही ना करणार? बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, त्याचबरोबर आठवणीने हाईप करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.